मथुरा वृंदावनसह देशभरात कृष्ण जन्माचा उत्साह। देशभरातील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राज्यभरात गोपाळकाल्याचा उत्साह। मुंबई ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी फोडण्यास सुरुवात। मुंबई ठाण्यातील महत्त्वाच्या दहीहंडी पहा TV9 मराठीवर। मुंबईसह उपनगरात दहीहंडीची धूम। संकल्प प्रतिष्ठान, तारामती चॅरिटेबल फाउंडेशन, शारदा संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन। लाखो रुपयांचं बक्षीस मिळवण्यासाठी गोविंदा पथक सज्ज। मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस। 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। दादर किंग सर्कल सायन परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा। हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट। आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पावसामुळे कुर्ला एसटी डेपो समोरील रस्ता पाण्याखाली। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत। वसई विरार परिसरात जोरदार पावसाची हजेरी। विरार पश्चिम बस स्थानक परिसर पाण्याखाली। सकाळच्या वेळेत बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल। रत्नागिरी मुसळधार पावसाची हजेरी। संगमेश्वरच्या महाजन बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानांचंही नुकसान। नदी किनाऱ्यालगत असलेली 10 दुकानं पाण्याखाली। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व नद्या सध्या इशारा पातळीखाली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला पूर। माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उभी पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। छत्रपती संभाजीनगरमधील पळशी चौका नारेगाव भागात जोरदार पाऊस। पावसामुळे पळशी गावातील शेतीचं नुकसान तर नारेगावमध्ये अनेक घरात पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे नागपुरातील घोगली परिसरात गुडघाभर पाणी। पावसाचं पाणी वाहून नेणारा नाला भरल्यामुळे पाणी साचल्याची माहिती। मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पस्थळी जलसमाधी घेतलेल्या आंदोलकाचा शोध सुरू। विनोद पवार या नागरिकाचा शोध सुरू। जम्मूच्या किश्तवाडमधील ढगफुटी दुर्घटनेत आतापर्यंत 60 नागरिकांचा मृत्यू। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, स्वतःच्या पक्षाचं बघावं। अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। सुनील तटकरेंनी दादांचा पक्ष हायजॅक केल्याची टीका रोहित पवारांनी केली होती। मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार 21 ऑगस्टला दिल्लीला जाण्याची शक्यता। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे। मंत्री गणेश नाईकांचा टोला। मुंबईत परळमध्ये संतप्त व्यक्तीकडून हवेत गोळीबार। डिलिव्हरी बॉय वारंवार बेल वाजवत असल्याने संतापून हवेत गोळीबार। नामजोशी मार्गावरील प्रकाश कॉटन इमारत परिसरातील घटना। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी। पंतप्रधान मोदींकडून अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची 3 तास बैठक। रशिया युक्रेन युद्ध समाप्तीबाबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा। मात्र कोणताही करार नाही। पुतिन यांच्याकडून ट्रम्प यांना रशिया भेटीचं निमंत्रण।